नवापूर पोलीस पथकानं कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 22 गोवंश जनावरांची सुटका केली आहे। दिनांक 15 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता झामनझर तालुका नवापूर येथे सिंगा जिवल्या मावची याचे आणि विण्या वेच्या मावची राहणार झामननगर तालुका नवापूर याच्या शेतात अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने निर्दयतेने गोवंश जनावरे बांधून ठेवली अशी खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार नवापूर पथकानं झामनझर गावामध्ये जाऊन बातमीप्रमाणे छापा कारवाई केली असता सिंगा जिवल्या मावची यांच्या शेतात अकबर अजीज शेख राहणार इस्लामपुरा नवापूर याचे 15 गोवंश जनावरे आणि विण्या वेच्या मावची राहणार झामनझर तालुका नवापूर याच्या शेतामध्ये साबिर रशीद कुरेशी राहणार इस्लामपुरा याचे 7 गोवंश जनावरे असे एकूण 22 गोवंश जनावरे क्रूरतेने आणि निर्दयतेने त्यांच्या तोंडाला आणि पायाला दोरीने जखडून बांधून कत्तलीच्या उद्देशाने चारा पाण्याविना बांधून ठेवलेले मिळून आले। या जनावरांना ताब्यात घेऊन नवापूर येथील मंजुळादेवी अग्रवाल गोशाळेमध्ये सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले। तर नवापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यामध्ये 1,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, पोलीस हवालदार साहेबराव बहिरम, पोलीस हवालदार मोहन शिरसाट, पोलीस शिपाई परमानंद काळे, पोलीस शिपाई रणजित महाले, पोलीस शिपाई आबा खैरनार, चालक पोलीस हवालदार सुनील निकम, चालक पोलीस हवालदार किशोर वळवी यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार, नवापूर।